सोलापुरातील साबळेवाडी पांडव्याची पोफळी गावात पाण्याखाली पुराच्या वेढ्यामुळे सीना नदीनं केलं रौद्ररूप धारण. 70 ते 80 कुटुंबियांचं स्थलांतराचे प्रयत्न. कर्जमाफीबाबत सरकार गंभीर योग्य वेळी निर्णय घेऊ. ठाकरेंप्रमाणे आम्ही दुटप्पी भूमिका घेत नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा. शेतकऱ्यांनी गिरीश महाजन यांचा ताफा अडवला. तात्काळ मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी. प्रशासनाकडून मदत मिळवून देण्याचं महाजनांचं आश्वासन. बीडमध्ये पुराच्या पाण्यात 30 ते 40 जण अडकले. लष्कराचं पथक दाखल. मदत कार्य सुरू. पूरग्रस्तांना 2,2500 कोटींची मदत. राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. शेतकऱ्यांना दिलासा मिळणार. मुख्यमंत्री स्वतः पूरग्रस्त भागाचा दौरा करणार. दुष्काळाचे राजकारण करण्याची काहींना वाईट खोड. फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला. हिंदू नव्हे तर बळीराजा संकटात. आमदार रोहित पवारांचा चिमटा. महाराष्ट्रात पुरामुळे 70 लाख एकरचं नुकसान. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती. अजित पवार पुण्याऐवजी मराठवाड्यात जाणार. सार्वजनिक कार्यक्रम टाळून पूरस्थितीवर लक्ष. शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी द्या. खासदार सुप्रिया सुळेंची महायुतीकडे मागणी. लातूरमध्ये लाखो हेक्टरवरील पिकं उद्ध्वस्त. शेतीसह दुभती जनावरही वाहून गेली. बळीराजाने फोडला जय महाराष्ट्राच्या कॅमेऱ्यासमोर हंबरडा. पंकजा मुंडे बीडच्या पूरस्थितीचा आढावा घेणार. नागरिकांना सतर्क राहण्याचं मुंडेंचं आवाहन. मराठवाड्यात पुरानं स्थिती भीषण. अतिवृष्टीने अनेक ठिकाणी शाळा बंद. शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाचा निर्णय. धाराशिवमध्ये पूर नियंत्रणात, मात्र नुकसान प्रचंड. पुरात अडकलेल्या नागरिकांना हेलिकॉप्टरद्वारे वाचवलं. आता आव्हान शेतीच्या नुकसान भरपाईचं. नाशिकमध्ये संततधार. नांदूर मध्यमेश्वर धरणातून जोरदार विसर्ग. गंगापूर, दारणा, भावली धरणाचेही दरवाजे उघडले. पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवल्याचं प्रकरण. भाजप कार्यकर्त्यांनी दिला दणका. डोंबिवलीत काँग्रेस नेते मामा पगारे यांना नेसवली साडी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून अंबेमाता पूजन. तलवार भेट देऊन केंद्रीय गृहमंत्र्यांचा सत्कार. दुहेरी हत्याकांडाने बुलढाणा हादरलं. प्रेयसीच्या हत्येनंतर प्रियकरानं स्वतःला संपवलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या उपस्थितीत 71वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा संपन्न. मोहनलाल यांना यंदाचा दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार प्रदान.